नमस्कार मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, रेशन कार्ड धारकांचे जे काही काम आहे रेशन कार्ड संदर्भातली ती कामे आता मोफत व जलद होणार आहे। कारण की शासनाला 100 दिवसाचा कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे। त्यासाठी जी काही कामे आहेत ती सर्व कामे पूर्ण करायची आहे। त्यासाठी नवीन उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। कार्ड संदर्भातली महत्त्वाची कामे आता लवकर पूर्ण करून घ्या, कारण की शासनाने या ठिकाणी नवीन GR काढलेला आहे। त्या GR नुसार रेशन कार्ड संदर्भातली सर्व कामे मोफत व जलद होणार आहे। त्यामुळे आता लवकरात लवकर तुम्ही तुमचे रेशन कार्ड संदर्भातली कामे करून घ्या। तर मग मित्रांनो, रेशन कार्ड संदर्भात कोणता महत्त्वाचा GR आला आहे, कोणकोणती कामे होणार आहेत याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघा, रेशन कार्ड संदर्भातला हा महत्त्वाचा GR आहे। महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग 11 फेब्रुवारी 2025 रोजीचा हा GR आहे। मग या ठिकाणी आपण बघू शकता की मुख्यमंत्री यांचा जो 100 दिवसाचा कृती आराखडा मंजूर करण्यात आलेला आहे। सदर कृती आराखड्यामध्ये स्मार्ट शिधापत्रिका वितरित करणे, राज्यातील नागरिकांना स्मार्ट शिधापत्रिका वितरित करायची आहे। तसेच सदर स्मार्ट शिधापत्रिका राज्यातील स्थलांतरित कामगार, ऊसतोड कामगार यांना प्रथमतः उपलब्ध करून द्यायचे आहेत। आणि 25 लाख नवीन लाभार्थ्यांचे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समावेश करायचा आहे। जे अन्नधान्य वाटप आहेत त्या राष्ट्रीय योजनेत नवीन 25 लाख लाभार्थी या ठिकाणी घेण्यात येणार आहे। सदर समावेशाचे लाभार्थ्यांची तपासणी करून त्यांची KYC पण करून घ्यायची आहे। आणि मयत व्यक्ती जे असतील आणि 100 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या लाभार्थ्यांची तपासणी करून या ठिकाणी शिधापत्रिकेतून नावसुद्धा वगळायचं आहे। सायलेंट शिधापत्रिकेवर प्राधान्याने कार्यवाही करायची आहे। मग अशा विविध कामांसाठी या ठिकाणी मनुष्यबळ कमी पडत होतं, म्हणून या ठिकाणी मनुष्यबळ या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर मग शासन निर्णय काय आहे, तर राज्यात राबवण्यात येणारे जी सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण प्रकल्प तसेच विभागाच्या 100 दिवसाच्या कृती आराखड्यानुसार शिधापत्रिकाविषयक कामकाज तातडीने करण्याकरिता बघा, म्हणजे रेशन कार्ड संदर्भातलं जे काही कामकाज आहे ते तातडीने म्हणजे लवकरात लवकर करण्याकरिता 401 तालुके, राज्यातील 401 तालुका स्तरीय पुरवठा कार्यालय असते, म्हणजे तहसीलमध्ये जे पुरवठा विभाग आहे त्या ठिकाणी शिधा वाटप कार्यालयांमध्ये IT ऑफिस असिस्टन्स म्हणजे या ठिकाणी डाटा ऑपरेटरचा या ठिकाणी पद आहे ते त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। 31 मार्च 2025 पर्यंत करून देण्यात येणार आहे। आणि त्यामुळे हे काम करण्यासाठी 4.80 कोटी खर्चास प्रकल्प अंमलबजावणी समितीच्या 16/1/2025 रोजीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे। त्यानुसार आता तालुका स्तरावर पुरवठा कार्यालय व शिधा वाटप कार्यालयांमध्ये IT ऑफिस असिस्टन्स हे पद निर्माण करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता रेशन कार्ड संदर्भातली सर्व महत्त्वाची कामे ही लवकरात लवकर होणार आहे। तरी मित्रांनो, अशा प्रकारे तुमचं जर काही काम असेल तर लवकरात लवकर रेशन कार्ड संदर्भातलं पण त्या ठिकाणी 31 मार्च 2025 पर्यंत पूर्ण करून घ्या, म्हणजे लगेच तुमचे कामं होणार आहे। तिथे अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे। अशा प्रकारचे महत्त्वाची अपडेट होती। आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।